तुम्ही जर डेटा अनालिटिक्स करत असाल तर डेटा अनालिटिक्स करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला काही रोडमॅप मी देतोय तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय पायथॉन शिकणं गरजेचं आहे. पायथॉन नंतर तुम्हाला काय SQL हे येणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्सेल आणि चौथी गोष्ट म्हणजे पॉवर BI किंवा टॅब्ल्यू यापैकी एक टूल येणं गरजेचं आहे. नंतर तुमचं येतं की प्रोजेक्ट. तुम्हाला प्रोजेक्ट हे रिअल टाईम गोष्टीवर बनायचे. जुने जे प्रोजेक्ट आहे त्या गोष्टीवर तुम्ही आता काम नका करू. मेन आहे की आता नवीन काहीतरी गोष्ट तुम्ही शिका. जसं की तुम्हाला एजंटिक यायचा यूज करून कसं तुम्हाला गोष्टी ॲटोमेशन करता येईल, कसं तुम्हाला डेटा अनालिटिक्समध्ये ॲटोमेशन करता येईल. एका क्लिकद्वारे तुम्ही काय डायरेक्टली तुमचा डेटा हा डाउनलोड होईल, प्री प्रोसेस होईल. नंतर तुम्ही कसं त्याला व्हिज्युअलाइज करता, कसं तुम्ही प्रोसेस करता पॉवर BI मध्ये, या गोष्टी तुम्हाला शिकणं जास्त गरजेचं आहे. आलं ना. म्हणजे आजच्या टायमिंगला ट्रॅडिशनल डेटा जे काम करताय, ट्रॅडिशनल डेटा अनालिटिक्स बेस काम करताय, आता थोडं तुमचं तिथं पण काय झालं आहे, तुमचं स्कोप हा कमी झालेला आहे. तुम्हाला डेटा अनालिटिक्सबद्दल जर तुम्हाला कंप्लीट पूर्ण रोडमॅप पाहिजे असेल, त्याचा PDF जर पाहिजे असेल तर खाली कमेंट करा डेटा अनालिटिक्स. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी प्रॉपर वेने तिथे सेंड करतो.